प्रत्येक व्यक्तीचं काहीतरी काहीतरी बॅकग्राऊंड आहे, शिक्षणाचा असो, अनुभवांचा असो. मला असं व्हायचं आता किती भांडणं लागतील या सगळ्या आर्टिस्टमध्ये की नाही या इथे हे करूया, नाही इथे ते करूया. आणि ज्या लेवलवरती ते इतक्या दुरून फील झालं, म्हणजे मी तेव्हाच म्हणजे सर फॅन, मी काय सांगू. कट्टू हिला मी बोलताना ऐकलं फुल सोबो साऊथ बॉम्बे की या अजंक्या यू हॅव नो आयडिया हाऊ मच ऑफ प्रेशर आय एम इन आणि आय हॅव टू स्पीक वराडी. मी म्हटलं अगं पण तू तिकडचीच आहेस ना. धावतोय, पडतोय, पूर्ण मातीत आहे, असं मी कधीच काहीच एक्सपिरियन्स नाही केला. साध्या गंजीवर मी पळतोय जंगलांमधून वगैरे असं सगळं होतं. त्याचे काही ड्रोन शॉट्स होते. आणि आम्हाला लिटरली गूजबम्स, काटे अंगावर. गाईज कसे आहात? व्हॉट्सअप, मुंबईचा मॉन्सून एन्जॉय करताय की नाही? कारण प्रमोशन सुद्धा चालू आहे, फिरताय मस्त. मी पुण्यावरून येत होतो ज्या वेळेला मला मेसेजेस पण आले की नीट ये, सेफली ये असं. कारण म्हणजे लिटरली काचेच्या समोरचंही दिसत नव्हतं कारमधून, इतका पाऊस. एवढे दिवस कंप्लेन होती की यार पाऊस नाही पडत आहे, पाऊस नाही पडत आहे. आउट ऑफ सिलेबस हा सिनेमाही त्या बाबतीतच आहे. जे काही क्लायमेट चेंज होतंय, ग्लोबल वॉर्मिंग, ही जाम म्हणजे सिरियसली घेण्याची गोष्ट आहे. आणि आता पाऊस आला तो असा की just poured. So crazy. But Mumbai monsoon is the best. So traffic व्यतिरिक्त. मुंबई मॉन्सून हिट्स डिफरंट. Absolutely. अद्वैई काय म्हणते, कशी आहेस? मस्त. ऑल टुगेदर न्यू एक्सपिरियन्स, शूटिंग, देन प्रमोशन, बऱ्याच गोष्टी. इट्स बिन क्रेझी. काल मी पुण्यात होते प्रमोशनसाठी. आम्ही खूप साऱ्या MPSCच्या मुलांना जाऊन भेटलो ॲक्च्युली. त्यांच्या जवळ समोर उभं राहून आणि ज्यांच्याबद्दल आम्ही मूवी बनवतो आहे त्यांच्या आयुष्यावरती त्यांना भेटून खूप छान वाटलं. शिवाय आम्ही कारवरून एका स्पॉटवरून दुसरीकडे जात होतो आणि एक मोठी बस आली बाजूनी आणि त्याच्यावरती आउट ऑफ सिलेबसचं पोस्टर होतं पुढे मागे साईडने. आणि खरंच भरून आलं कारण इट्स जस्ट सो प्रत्येकाचं. तुझा फर्स्ट प्रोजेक्ट आहे, राईट? येस, खूप अनरिअल आणि खूप ब्लेस्ड फील. लर्निंग किती आहे पण अद्वैई हे सगळं? कारण आपण थिएटर करतो, नो डाऊट, प्रॅक्टिस असते आपली किंवा रियाज असतो रोजचा. पण मेन स्ट्रीम मध्ये काम करणं ह्याच्यामध्ये ना खूप डिफरन्स आहे, दरी एक मोठी. सो आत्ता वाटतंय तुझं स्वप्न जगतेस तू? काही वर्षापूर्वी हा प्रश्न मी अजिंक्यलाही विचारला. खरंच म्हणजे जे आपण बोलतो ना की आपण एका पॉइंटला असतो लाईफला जेव्हा वी कॅन व्हिज्युअलाइज आवर लाईफ किंवा आपण एका प्रकारे ते विचार करून मॅनिफेस्ट करत असतो. आणि मी आजच माझ्या फ्रेंडशी बोलत होती सकाळी की बाबा आय हॅव मॅनिफेस्टेड दिस आणि ते आता मी जगते. मला विश्वास नाही होते खरंच. आणि मी टाईप करत होते की उद्या प्रेमियर आहे आणि मी आय एम गोइंग टू वॉच इट फॉर मी अजून बघितले नाही आहे कम्प्लीटेड फिल्म. सो आय एम गोइंग टू वॉच इट फॉर द फर्स्ट टाईम. आणि मी तुला सांगू नाही शकत म्हणजे खूप खूप एक्साइटेड आहे. वा. आणि अजिंक्य जेन्युनली ही एक्साइटमेंट असते, नो डाऊट. आपल्याला कितीही वर्ष होत इंडस्ट्रीमध्ये, पण जेव्हा नवीन प्रोजेक्ट आपला येतो, मग ती सिरियल असेल, चित्रपट असेल, वेब सिरीज असेल, एक बटरफ्लाय इन स्टमक असतं, राईट? आणि आता मी आउट ऑफ सिलेबसचा ट्रेलर बघितला ना, जो अजिंक्य राऊत मला माहिती आहे किंवा ज्या प्रकारच्या त्याने आधी भूमिका केल्या आहेत त्याच्यापेक्षा खूप वेगळं आहे. मग भाषा असू देत किंवा दुसरं असू देत, अभिनय असू देत, खूप पॉलिश्ड आणि खूप सगळं वेगळं आहे. आता सुद्धा तीच धाकधूक आहे की काय होणार आहे 3 तारखेला? हो आहेच. बिकॉज मला असं वाटतं एकतर कलाकार ना खूपच वल्नरेबल असतो, खूप संवेदनशील. कारण मुळात तो कुठलं प्रोडक्ट विकत नसतो, तो स्वतःच एक प्रोडक्ट असतो. त्याचे इमोशन्स, त्याचं विशिष्ट पद्धतीने रिस्पॉन्ड करणं, रिॲक्ट करणं, मग ते त्या कॅरेक्टरला जुळेल अशा पद्धतीने तो प्रत्येक टेक ओके होणं. सो मला असं वाटतं मला सगळ्यात मोठं दडपण तिथपर्यंत असतं जोवर पहिला शॉट ओके होत नाही. कारण तुम्ही समजा जेव्हा मालिका करत असता तेव्हा एक ॲटलिस्ट पहिले 10 एपिसोड्स तरी तुम्हाला एक तुम्ही ते कॅरेक्टर मिळवायला ते जातात आणि त्यानंतर तुम्ही थोडेसे सराईत व्हायला लागतात त्या कॅरेक्टरबद्दल. लोकही तुम्हाला ॲक्सेप्ट करतात. तर ती एक ग्रॅज्युअल प्रोसेस कुठेतरी अनुभवता येते. थिएटरच्याही बाबतीत आय एम शुअर कम्प्लीट सगळे रेडी होईपर्यंत ते स्टेजवर जात नाहीत. पण सिनेमाच्या बाबतीत असं 20-25 दिवसांचा टाईट शेड्यूल असतो. त्यामध्ये अचानक कोणता सीन लिनियरच प्रत्येक जण शूट करत नाहीत. सो ते पहिला टेक ओके होईपर्यंत मला असं असतं की ह्या दिग्दर्शकांना काय हवंय. म्हणजे मी अजून एक सिनेमा शूट करतोय त्यावेळेलाही मला ते अजून जाणवलं की याच्या आधीच्या सिनेमाला ज्या गोष्टीसाठी कौतुक झालं मी एक सर्टन परफॉर्म केल्यावर, एक्झॅक्ट इथे त्याच गोष्टीला त्यांनी फुल्ली मारली आणि म्हणाले की नाही अजिंक्य तसं नको करूस, ते नाही चांगलं वाटत आहे, हे कर. आणि मला असं झालं की हो आपण स्वतःला एका विशिष्ट पद्धतीने मला ही ऍक्टिंग येते, हे एक फिलिंग घेऊन जातो. आणि पण प्रत्येक वेळी तो एक वेगळा एक्सपेरिमेंट असतो. सो तो आवडेल की नाही हा विचार येतोच.
एस्पेशली आउट ऑफ सिलेबसच्या बाबतीत जेव्हा आपल्याला माहिती असतं की आपण असे नाही आहोत आणि आपण अशा पद्धतीने बोलत नाही, अशानुसार पळत नाही, असे कपडे घालत नाही किंवा ही विचारसरणी अशा पद्धतीने मांडत नाही. सो तर मग तेव्हा असं वाटतं की प्रेक्षकांचं जर असं रिॲक्शन आलं की चल अजिबात नाही, ह्याला कोणी घेतलं, ह्याला का घेतलं, हा व्यक्ती घ्यायला पाहिजे होता जो ऍक्च्युअली इथून असेल वगैरे, तसे तर पण टचवूड लाईक यू सेड ट्रेलर बघून तरी आणि ओव्हरऑल फोटोज व्हिडिओज बघून अजून तरी असं येतंय की हा ठीक आहे, ह्याचं कन्व्हिन्सिंग वाटतंय किंवा खरं वाटतंय. पण अगेन ती बटरफ्लाय आहेच आणि आय थिंक इट्स अ गुड फिलिंग. पण मी ॲटलिस्ट डबिंगच्या वेळेला जेवढा सिनेमा पाहिलाय आय एम लिटल हॅपी विथ इट. काही सीन्सच्या बाबतीत प्रत्येक वेळी असं वाटतंच क्रिटिकल आपण असतो की व्हॉट वॉज आय थिंकिंग, कारण आम्ही 2 वर्षांपूर्वी शूट केली म्हणजे सुरुवात केली. मग असं वाटतं अरे हे इथे असं सांगायला पाहिजे होतं ना, अरे इथे त्यांनी असं का केलं, अरे हा डायलॉग मी जरा अजून तोंड उघडून बोलायला पाहिजे होता आणि असं. पण ऑल इन ऑल मी माझं फुल ऑन देऊन म्हणजे 100% देऊन परफॉर्म केलंय. ऑफकोर्स, कारण आधी तू ज्या प्रकारच्या भूमिका केल्या आहेस, एक बॉय नेक्स्ट डोअर म्हणूया किंवा चॉकलेट बॉय त्यातल्या त्यात, किंवा मन उडू उडू मध्ये आपण जरा तुझी रफ साईड सुद्धा बघितली, ते आउट ऑफ सिलेबस मधली भूमिका खूपच वेगळी आहे. अशा वेळी कलाकार म्हणून सुद्धा तू स्वतःला चॅलेंज केलं असेल ना की बाबा अजिंक्य हे पण परफॉर्म करू शकतोस. हे मेन रिझन काय सांगशील आउट ऑफ सिलेबस एक्सेप्ट करायचं काय होतं? मी सांगू, मला एका गोष्टीची खात्री आहे आणि जे मी पूर्ण विश्वासाने सांगू शकतो की मी असा एरवी जरी मी असा जरा लाजरा बुजरा किंवा मोजून मापून बोलणारा किंवा असं इनिबिशन्स असलेला एक इंट्रोवर्टेड मुलगा आहे, पण ऍक्शन आणि कटच्या दरम्यान मी सगळे इनिबिशन्स दूर होऊन त्यात फुल ऑन म्हणजे मी एक वेगळा व्यक्ती असं फिलिंग येतं. जेव्हा कट होऊन जातो तेव्हा असं वाटतं की अरे आपण हे केलं, काहीही असो तर ते काहीतरी ती गोष्ट घडतीये, अजून तरी घडतीये, ती सुदैवाने घडत राहावी आणि अजून फ्लरिश व्हावी असं मला वाटतं. तर ऍक्शन आणि कटच्या दरम्यान मी प्रेझेंटमध्ये राहण्याचा पूर्ण प्रयत्न करून किंवा मुळात प्रेझेंट एक वेगळा व्यक्ती असतो अशी मला फिलिंग आहे. ऍक्सेप्ट करण्याचं कारण एकतर तो विषय, कारण मला ह्याची पण खात्री आहे की प्रत्येक निर्माता असं धाडस नाही करणार असे विषय आणण्याचं. जो शोर शॉट चालतायत जे सिनेमा, ज्या प्रकारे वेगवेगळ्या गृहिणींना टार्गेट करून किंवा हे काहीतरी एक मध्यवर्ती एक वर्ग लक्षात घेऊन ते सिनेमा बनवले जातात, ह्यानुसार हा सिनेमा नाही बनवला गेला. की ह्या विषयावर चर्चा झाली पाहिजे, हा विषय आला पाहिजे, वेगवेगळे महाराष्ट्रामधले प्रदेश असो किंवा पूर्ण भारतात किंवा जगभरात जे चालू आहे त्यामुळे ही चर्चा होणं आवश्यक आहे. लिटरली ह्या विचाराने ह्या सिनेमाचा विषय मांडला गेला आणि त्याचा भाग व्हावं ही फिलिंग मला आलीच. त्यावेळेला मी मालिका करत होतो ज्यामध्ये मी असा फॉरेन रिटर्न मुलगा दाखवलो गेलो, अबुल प्रीतीची अजब कहाणी म्हणून, आणि त्यामध्ये हे कम्प्लिटली वेगळं. आणि मी शूट सिरियलचं करायचो आणि मग इकडे जाऊन ह्या सिनेमाचं शूट करत होतो. सो त्या दोन्हीची कंटिन्युटी मेंटेन ठेवणं, त्यानुसार तिथे तो एक रॉनेस अनुभवणं, ऊन लागतंय, मेकअप नाही करायचा आहे, केस कसेही विस्कटलेले असतील चालेल, ह्या फिलिंगने करणं, तो माझ्यासाठी हा एक खूपच चांगला अनुभव होता, एक लिबरेटिंग अनुभव होता. कारण दिग्दर्शक पण खूप साचेबंद आम्हाला परफॉर्म नाही करायला लावायचे, ते आम्हाला जे सोडून द्यायचे. तर तो एक वेगळा कथाक्तिक एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. येस, आणि ना युजली अद्वैत असं होतं की पहिला प्रोजेक्ट आहे ना, तर सोप्पा मिळाला तर ठीक आहे, म्हणजे मे बी एखादी लव्ह स्टोरी असेल किंवा एनिथिंग. पण जसं अजिंक्य म्हणाला की हा असा जो विषय ना, या विषयाला कोणी हात नाही घालत, आणि पहिलाच चित्रपट आपल्याला असा मिळतो ज्याच्यामध्ये आपल्याला ऍक्टर म्हणून 100% परफॉर्म करायचंय, तर ते तितकं अपिलिंग दिसेल. मग पुढच्यासाठी आपला विचार होईल, प्रेक्षक आपल्याला एक्सेप्ट करतील, राईट? परफॉर्म करायचं प्रेशर वेगळीकडे, विषयाचं प्रेशर वेगळीकडे, पहिल्या चित्रपटाचं प्रेशर वेगळीकडे. तू मला सांग, जेव्हा तुझ्याकडे हा विषय आला, कोणत्या गोष्टीवर खूप जास्त तू विचार केलास आणि तुझ्यासाठी काय काय रिझन्स इम्पॉर्टंट होते आउट ऑफ सिलेबस एक्सेप्ट करायचं? सगळ्यात मोठं म्हणजे तर माझ्या पर्सनल लाईफमध्ये पण मी खूप जास्त इन्वॉल्व्ड आहे अबाउट दीज टॉपिक्स, म्हणजे क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग, आपले पॉलिटिकल सिस्टम्स, एज्युकेशन सिस्टम. तर या सगळ्या गोष्टींबद्दल मी खूप जास्त ओपिनियनेटेड आहे आणि खूप जास्त अवेअर आहे आणि बोलते पण. तर जेव्हा आउट ऑफ सिलेबसची स्क्रिप्ट आम्ही वाचले आणि जेव्हा वाचन झालं आणि कल्पनाच्या पात्राबद्दल मला माहिती पडलं, तेव्हा कुठेतरी तिच्यात मी स्वतःला बघू शकत होती आणि ते जे रेझोनेट झालं त्या कॅरेक्टरबरोबर, आय थिंक ते खूप जास्त इम्पॉर्टंट होतं फॉर मी टू बी एबल टू स्टेप इन टू दॅट कॅरेक्टर. म्हणजे कल्पना जशी आहे की स्टार्टिंगला थोडी अनसिरियस असते आणि मग जे फ्लिप त्याच्यात होतं की, आणि हे आपल्या सगळ्यांमध्ये असतं, यू जस्ट नीड टू फाइंड दॅट ट्रिगर टू
बी युअर सेल्फ. तर मग तसं काही माझ्या पर्सनल आयुष्यात पण घडलं आहे माझ्यासोबत. तर ते रेझोनेट झाल्यामुळे आय थिंक आय वॉज एबल टू गिव्ह माय 100% इन टू कल्पना. आणि लाईक सर सॅड आम्ही 2024मध्ये शूट मला अजिंक्य बोल. अजिंक्य. ओके लाईक अजिंक्य सॅड आम्ही 2024मध्ये पहिला शेड्यूल होता याचा. आणि तेव्हा माझं पूर्ण म्हणजे दॅट वॉज माय फर्स्ट टाईम इन फ्रंट ऑफ अ कॅमेरा. तर जेव्हा डबिंगच्या टाईमला वी वर वॉचिंग म्हणजे सेगमेंट्स ऑफ द फिल्म, ते दिसून येतं आहे की म्हणजे जे पहिले शूट केलं त्याच्यापेक्षा लाईक फॉर एक्झाम्पल द क्लायमॅक्स सीन्स वी शॉट ॲट द एंड. सो दॅट कुठेतरी द इम्प्रूव्हमेंट ऑर यु नो अजून जास्त एफर्ट्स माझ्या परफॉर्मन्समध्ये मला स्वतःला जाणवत आहेत. तर आय जस्ट म्हणजे आय नो दॅट आय कॅन डू बेटर अँड आय विल डू बेटर. तर अजिंक्य, तुला सगळ्यात डिफिकल्ट गोष्ट काय वाटली आउट ऑफ सिलेबस शूट करताना? भाषा, देहबोली, काय होतं सगळ्यात डिफिकल्ट? मला असं वाटतं नवीनजींसोबत काम करणं, जे दिग्दर्शक आहेत त्यांच्यासोबत काम करणं आणि त्या क्लायमेटमध्ये काम करणं. शूट कुठे झालं? कर्जत जवळ झालं, जव्हारला झालं, त्यानंतर वज्रेश्वरीला झालं, फिल्म सिटीमध्येही झालंय, पनवेलला झालं आणि वेगवेगळ्या टाइम झोनमध्ये म्हणजे वेगवेगळ्या वेळेला झालं 2 वर्षाच्या कालावधीमध्ये. सो मी बोललो ना, मला ह्याच्या आधी ज्या दिग्दर्शकांसोबत काम करण्याचं भाग्य लाभलं ते खूप ठराविक पद्धतीने खूप सारे इन्स्ट्रक्शन्स देऊन परफॉर्म करायला लावणारे किंवा त्यामध्ये खूप सारा गायडन्स त्यांचा मिळायचा आणि परफॉर्मन्स व्हायचा. बट इथे सरांच्या बाबतीत ते जिस्ट सांगायचे आम्हाला आणि त्यानंतर ब्लॉकिंग सांगायचे आणि त्यानंतर आप डिसाइड कर लो क्या क्या कर सकते, क्या क्या पॉसिबिलिटी. मग आता प्रत्येक व्यक्तीचं काहीतरी बॅकग्राऊंड आहे, शिक्षणाचं असो, अनुभवांचा असो. मला असं व्हायचं आता किती भांडणं लागतील या सगळ्या आर्टिस्टमध्ये की नाही या इथे हे करूया, नाही इथे ते करूया. ह्या सगळ्यांना आमची एक गिव्ह अँड टेक पण लक्षात यायचं. अच्छा, ह्या व्यक्तीची थॉट प्रोसेस अशी आहे, ही व्यक्ती ह्यानुसार म्हणते आणि मग त्यामध्ये कोरिओग्राफी व्हायची. तर कुठेतरी ही सवय लागली की अच्छा सीन जेव्हा हातामध्ये येईल आणि सेटवर जाण्याची जेव्हा वेळ येईल त्यावेळेला ते विचारणार आपल्याला की काय करू शकतो. सो मग त्याचे 2-3 ऑप्शनने विचार करण्याचा एक प्रकारे स्वतःचा एक शॉर्ट डिव्हिजनचा विचार करण्याची एक सवय लागली. तर ते माझ्यासाठी नाव वेन आय लुक बॅक मला असं ती एक लिबरेटिंग फीलिंग आहे की अरे आपणही थॉट देऊ शकतो की परफॉर्म कसं करायचं. हे नाही की हां काय करायचंय तुम्ही सांगा आणि मग मी त्यानुसार हे करेन, जे खूप सोयीचं ठरतं. समोरची व्यक्ती जेव्हा म्हणजे मंदार सर वगैरे तर करून दाखवायचे परफॉर्म. तर आमच्यासाठी असं व्हायचं तो बेंचमार्क असायचा. आम्ही त्याच्या 50% जरी करू शकलो तर प्रेक्षकांकडून खूप कौतुक त्यावेळेला. म्हणजे मन उडूड झालं सिन्स यू मेन्शन. तर पण मग अगेन सो मी असं फिक्सेटेड नाही असू शकत की मग ह्या सरांची ही पद्धत करेक्ट, ह्या सरांची ही पद्धत चुकीची, असं नाही असू शकत. प्रत्येक जण ही विल कम अप विथ. बरं, नवीनजीला स्वतःला फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेला आहे दिग्दर्शक म्हणून त्यांच्या आधीच्या सिनेमाला. त्यांच्या ॲक्ट्रेसना नॅशनल अवॉर्डचं एक स्पेशल कॅटेगरीमध्ये कन्सिडरेशन होतं. सो आय मीन ही हॅज प्रूव्ड हिमसेल्फ. आणि मी डिरेक्टर्स ॲक्टर आहे असं मी बिलीव्ह करतो आणि इन दी एंड ते जे म्हणतील ते मी करेन, मला किती पटलेलं असो की न पटलेलं असो. तो एक चॅलेंज होता. आय वुड लाईक टू ॲड टू दिस. म्हणजे रिअली वर्किंग विथ हिम असं होतं की ते आम्हाला ब्लॉकिंग द्यायचे आणि जसं अजिंक्य बोला ते आम्हाला सांगायचे की तुमच्या कॅरेक्टरच्या हिशोबाने कशी फिलिंग येते आहे तुम्ही ते सांगा. सो इट वॉज अ लॉट ऑफ म्हणजे जी लर्निंग प्रोसेस माझ्यासाठी तर इट वॉज लाईक अ वर्कशॉप डुईंग द होल थिंग आणि लर्निंग ॲज वी वर यु नो ॲज वी वेंट ऑन शूटिंग. आणि शिवाय ते तेलुगू बोलणारे. हां, तर मग ती जी कम्युनिकेशन गॅप होती आम्ही म्हणजे अनिकेत दादा जे रायटर आहेत त्यांना विचारायचो की नेमकं असं पाहिजे की तसं पाहिजे. तर तुम्ही करा ना, मग नाही झालं तर मग सांगतो असं. सो वी हॅड द फ्रीडम अँड लिबर्टी टू ऑल्सो ब्रिंग आउट म्हणजे व्हॉट वी थिंक अबाउट द कॅरेक्टर आणि एम्बॉडी द कॅरेक्टर. पृथ्वी, तुला काय सगळ्यात कठीण वाटलं या चित्रपटाबद्दल? भाषा खरंच म्हणजे भाषा. आणि जसं तुम्ही बोललात की इतकं व्हेरीड म्हणजे हा कल्पनाचं जे पात्र आहे आणि इतक्या साऱ्या लेयर्स आहेत या फिल्ममध्ये. म्हणजे मी रडतोय, मार खातोय, पडतोय, दॅट इज ऑल्सो रोमॅन्टिक अँगल, हे ते. तर मग अशा खूप सारं म्हणजे आय हॅव गॉटन द स्पेस टू शो अ लॉट ऑफ रेंज बोलू शकतो. आणि आम्ही स्कोप टू शो. येस येस येस. तर देर आर सीन्स वेअर वी आर फुल्ली सॉबिंग आणि असं चिंब भिजलेलो आहोत आणि एव्हरीथिंग. तर मग
तो सगळा एक्सपिरियन्स अजिंक्य वॉज टेलिंग मी ऑन सेट की म्हणजे माझ्या एवढ्या करिअरमध्ये मी असं कधी काहीच नाही केलं आहे की आम्ही पूर्ण दिवस सकाळपासून वी आर वेट लाईक फ्रॉम हेड टू टो आणि धावतोय पडतोय पूर्ण मातीत आहे असं मी कधीच काहीच एक्सपिरियन्स नाही केला. आणि मला असं वाटत होतं की एक्सपिरियन्सिंग दिस माझ्या पहिलेच वेळी म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. पण तुमच्या दोघांची फ्रेंडशिप पटकन झाली का? म्हणजे पहिली गोष्ट ती खूपच जास्त अशी सेन्सिटिव्ह आहे, मॅलिएबल आहे आणि अडॉप्ट पण तिने फटाफट केलं. म्हणजे मला माझा पहिला अनुभव आठवतो, सो त्या कम्पॅरिझनमध्ये शी वॉज रिअली, म्हणजे अर्थात 2 वर्षाचा कालावधी पण होता आणि सलग शूट नसायचं तर त्याच्या मध्ये मध्ये गॅप्स पण होते. बट आय थिंक शी डिड इट. तिला जेव्हा मी पहिल्यांदा बघितलं, मुळात माझं जेव्हा कास्टिंग झालं, ह्याच्यावर चर्चा सुरू झाली विषयावर आणि हे करूया, तर होकार झाला. जवळजवळ कॉन्ट्रॅक्ट नव्हता, ॲक्च्युली कॉन्ट्रॅक्ट पण पहिल्याच दिवशी आय थिंक त्यांनी पहिल्या दुसऱ्या भेटीमध्येच साईन पण करून घेतला. आणि कोणीतरी नोन व्यक्ती असणार असाच विचार होता. आणि कट्टू नंतर कळलं की अच्छा, सरांचं म्हणणं आहे, प्रोड्युसरांचं आणि ओव्हरऑल सगळ्यांचं, की त्यांचीच मुलगी आहे जी सूट करते ह्या कॅरेक्टरला, तर आता ती असणार आहे. माझ्या मनामध्ये मग मला जेव्हा हे कळलं तर तेव्हा मला असं होतं की अजिंक्य, कास्टिंगमध्ये तुझं काही इंटरफिअरन्स असायलाच नाही पाहिजे. इट इज देअर प्रोजेक्ट, यू आर पार्ट ऑफ इट. आणि असं प्लस हाऊ कॅन आय बॅकआउट, जेव्हा का मी इतकं अटॅच झालोय विषयाशी आणि असं, त्यावेळेला मी तिला जस्ट एकदा बघितलं होतं. तर बघण्यावरून मला असं वाटलं की हा ठीक आहे, ही वाटू शकते विदर्भाची मुलगी, कारण मूळचे ते ओरिजिनचे तिथलेच आहेत. एक अशी छान, ऑनेस्ट, सेन्सिटिव्ह, वल्नरेबल मुलगी जशी कल्पना आहे. आणि नंतर तिची एक वेगळी साईड. कट्टू हिला मी बोलताना ऐकलं फुल सोबो साऊथ बॉम्बे की या अजिंक्य, यू हॅव नो आयडिया हाऊ मच ऑफ प्रेशर आय एम इन आणि आय हॅव टू स्पीक वराडी. म्हटलं अगं पण तू तिकडचीच आहेस ना, तुला तर बोलता आलं पाहिजे. मग इथं असा विचार करतो ह्या सगळ्यांकडून मी शिकेन, कारण मी मराठवाड्याचा आहे. मला विदर्भाचं काहीच नाही होती. म्हणते नो, मी 3 वर्षाची होते ना तेव्हापासून, शाळेत जेव्हापासून जायला लागले, आमच्या शाळेमध्ये मराठी बोललं, हिंदी बोललं की रिमार्क द्यायचे, मार्क्स कट करायचे. ICSE शाळा होती. आणि बोलते तिथे आम्हाला इंग्रजीतूनच बोला असं एवढ्या लहानपणापासून बोलायचे. तर आता मी विचार पण इंग्रजीतून करतो. म्हटलं परमेश्वरा, आता मी ऑलरेडी आय एम द पार्ट ऑफ इट. मी आता काय करू. कट्टू मर्सिडीज मधून फिरतेय, आवडी मधून फिरतेय आणि म्हणजे तितके ज्या लाईफस्टाईलचं तिला एक्सपोजरच नाही ते इथे परफॉर्म करायचंय. मग आमच्या सेटवर फुल आम्ही अनवाणी फिरतोय, पळतोय. अचानक ह्या काही दगडांमधून पळा, अचानक ह्या विहिरीमध्ये उतरा किंवा डोकावून बघा. काय म्हणजे आम्ही शूट केलंय, आम्ही काय सांगू. आणि क्लायमेट पण एकदम डेंजर, की असे आम्ही झोपलोच आहेत आणि एकच शॉट होतोय, वरून फुल ऊन, 45 डिग्रीज मध्ये असं झोपून at 12 आणि नवीनजीला काही बोलायची सोय नाही. तर त्यांना जर म्हटलं ना, सर खूपच ऊन आहे, म्हटलं कुछ ज्यादा ही है धूप तो, असं वगैरे, तर स्माइल करत राहायचे. हा सर, पर काम करना पडेगा ना, वन शॉट, हा मस्त लगा, अच्छा हुआ, बहुत अच्छा हुआ, वन मोर सर, असं आणि ते इतके इनोसंट आहेत, इतके चांगले आहेत व्यक्ती म्हणून पण. आणि ते शॉर्ट छान पण दिसायचे. म्हणजे ऍटलीस्ट जो रॉनेस मला आवडायचा, की जसा मी नाही दिसलोय, जसं ते फील होतंय असं. सो बट आमची बॉन्डिंग झाली. आम्ही ऑफ द कॅमेरा पण मला आवडायचं तिचे ओपिनियन्स जाणून घ्यायला. ओव्हरऑल सगळ्यांच्या डिस्कशनमध्ये ती कधी पोएट्री सांगायची आणि असं सगळं. आय एम व्हेरी ओपन टू रिसीव्ह असाच व्यक्ती. सो आय हॅड अ लॉट ऑफ फन अँड शी हॅड सो मच टू कॉन्ट्रीब्यूट, स्पेशली प्रमोशन्सच्या दरम्यान. सो मला तिची एक वेगळी साईड पाहायला मिळाली, की ज्यानुसार तिने काही गोष्टींमध्ये तिचं शी जस्ट पुट हर फूट डाऊन आणि बोलली की नाही, हे प्रमोशन असं न करता आपण असं करूया ना, प्लीज हे करूया. तिनेच कॉल्स करून काही गोष्टी अरेंज पण केल्या, काही इन्स्टिट्यूटशी बोलून वगैरे. आणि आम्ही तिथे व्हिजिट्स दिल्या आणि दोज वर सक्सेसफुल व्हिजिट्स. सो इट वॉज म्हणजे मला असं वाटलं की ट्रेडिशनल प्रमोशन्स तर आपण करतोच आहे, बट आपला पिक्चर ज्यांच्याबद्दल आहे, जे MPSC स्टुडंट्स आहेत, अँड ऑल ऑफ देम लॉट ऑफ देम आर कॉन्सन्ट्रेटेड इन पुणे, तर आपण त्यांना भेट दिलीच पाहिजे. तर काल आम्ही ॲक्च्युली जवळपास 1000 मुलांना, MPSCच्या स्टुडंट्सला जाऊन त्यांच्या क्लासेसमध्ये आयुष्य बिलकुल सोपं नसतं, त्यांना एवढा अभ्यास करावा लागतो. आणि जेव्हा आपण अशा फिलिंग बरोबर जातो की यु नो यू आर बिंग रिप्रेझेंटेड, त्यांचे जे आनंद आणि त्यांचे स्माइल्स बघूनच असं वाटत होते की कुठेतरी वी आर सक्सेसफुल. किती मस्त. आणि हे एक्सपिरियन्सेस ना फक्त प्रोजेक्ट पुरते नाही, एक लाईफ आपल्या जर्नीमध्ये सुद्धा इम्पॉर्टंट असतात ना, की तेव्हा काय एक्सपिरियन्स केलं होतं. पण मी तुम्हाला म्हटलं, मगाशी विचारलं की सगळ्यात डिफिकल्ट गोष्ट काय होती. आत्ता जो आम्ही ट्रेलर बघतोय ना, त्याच्यावरनं अनेक स्टंट्स तुमच्या वाट्याला आलेत या चित्रपटामध्ये, किंवा तू ज्या ज्या लोकेशन्सची नावं घेतली, शूटिंग तिथे किती उकाडा असतो याचा अंदाज मला आहे.
सो ना या सगळ्यात आपल्याला परफॉर्म करायचंय. सो काही असे सीन्स असतात जिथे आपल्या पूर्ण टॅलेंटचा कस लागतो. म्हणजे आता हे कसं होणार आहे इथपर्यंत गोष्टी येतात. त्यातनं पण ना तो सीन आपल्याला छान जमतो आणि तो नकळत फेवरेट बनतो. मला सांगा, एकतर आवडता सीन सांगितला तरी चालेल किंवा खूपच कठीण गेला तुम्हाला परफॉर्म करायला तो सीन या चित्रपटातला आउट ऑफ सिलेबस मधला तो कोणता आहे? माझ्यासाठी म्हणजे मी एक्झॅक्ट असं गिव्ह अवे नाही करू शकत की ती सिच्युएशन काय आहे, पण अख्ख्या फिल्ममध्ये ती एक सिच्युएशन आउट ऑफ नोवेअर काहीतरी येते, थोडीशी मिस्टिकल, थोडीशी दैवी किंवा काहीतरी निसर्गाशी एकसंध झालेली अशी, असं काहीतरी याच्या बाबतीत घडतं. सो अनिकेत हा मुलगा असा असतो जो कुठेतरी तो निसर्ग त्याच्याशी संपर्क करतोय की काय अशी त्याला एक फिलिंग येत असते आणि तो ते इन्स्टिंक्ट, ते सायन्स लक्षात घेऊन काही करेक्टिव्ह गोष्टी करण्याच्या प्रयत्नात असतो. सो तसा एक काहीतरी सीन घडतो आणि त्यासाठी मला म्हणजे अगदी साध्या गंजीवर मी पळतोय जंगलांमधून वगैरे असं सगळं होतं. त्याचे काही ड्रोन शॉट्स होते आणि एक राऊंड ट्रॉली शॉट त्यांनी लावला होता जिथे मी येऊन पडतो असा राप करून, त्याचे काही शॉट्स पण दिसतात असे. आणि आमचा तो शेवटचा सीन होता त्या अख्ख्या शेड्यूलचा, त्या पर्टिक्युलर शेड्यूलचा, आणि दूरपर्यंत ऑफकोर्स कोणीच बघायचं नाही असं होतं, म्हणजे दिसू नका त्या फ्रेममध्ये असं होतं. सो ते प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणावरून असे लपून बघत होते की हा करणार काय, कारण काहीच सांगितलं गेलं नव्हतं. त्यात लिहिलेलं फक्त एका लाईनमध्ये होतं की असं असं घडतं. सो इट वॉज ऑल मला इनॅक्ट करण्याचा. सो मी जो त्या निसर्गाशी एकसंध होणं जे एक प्रकारे अनुभवण्यासाठी काही एक गोष्टी, काही एक प्रोसेस करण्याचा प्रयत्न केला, तर तो एक माझ्यासाठी खूपच चांगला एक्सपिरियन्स होता. माझा आवाज वगैरे पूर्ण गेला होता, पण ज्यानुसार तो एक अनुभव होता, मी बोलतोय त्याच्याशी, एक प्रकारे साथ घालतोय निसर्गाला, आणि तो एक राऊंड ट्रॉली शॉट, मला असं वाटतं मी याच्या आधी कधीही तसं काही अनुभवलेलं नाहीये. आणि एक वेगळंच कनेक्शन मला त्या ॲक्शन आणि कटच्या दरम्यान अनुभवलं. आणि त्याच्यानंतर जे सगळ्यांचे रिॲक्शन होते ते पण थोडेसे असे सुन्न करण्यासारखे होते. सो ते मोठ्या स्क्रीनवर कसं दिसणार आहे, आय एम एक्सायटेड टू सी. बिफोर आय गो अहेड आय वॉन्ट टू से अबाउट दिस सीन की जसं हा बोला की म्हणजे जेव्हा यांचं सीन झालं ते एकटेच होते तिकडे आणि बाकी सगळे लाईक थोडे लोकी. सो मी आणि सानिका मॅम वर नॉट ऑन द सेट, आम्ही थोडे बाजूला होतो आणि आम्ही कुठेतरी असे टवाळका मारत होतो. वी वर जस्ट रोमिंग अराउंड आणि पण शांत, बिकॉज सीन चालू होता. तर आम्ही बघू नव्हतो शकत, बट आम्ही फक्त अजिंक्यचा म्हणजे एक तो ओरडतो ओके त्याच्यात, आणि चीखला काय बोलतो, किंचाळी. हा, तो असं जोरात, आणि आम्ही फक्त ते ऐकलं आणि आम्हाला लिटरली गूजबम्स, काटे अंगावर. आणि ज्या लेवलवरती ते इतक्या दुरून फील झालं, म्हणजे मी तेव्हाच म्हणजे सर फॅन, मी काय सांगू. त्या सीनच्या वेळेस मी म्हणत होते की आपण जाऊया का सेटवर, बोलते की नाही 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 बोलले. राऊंड ट्रॉली शॉट मध्ये दिसला असता मला सगळं परत करावं लागलं. नाही, ते बोललेले, ती बोलली की नाही सांगितलंय सेटवर. आणि मला असं होतं की काय शूट करतात, आणि त्यांच्यातलं जे दॅट साऊंड यू नो ना, तो इतका रिअल वाटत होता. लाईक आय हॅड गूज बम्स ऑन ऑल ओव्हर माय बॉडी. येस. सो त्या दिवशीच आमचे प्रोड्युसर आलेले होते सेटवर आणि त्यांनी पहिल्यांदा हे असं काही म्हणजे की बाबा शूटिंग आपल्या फिल्मचं सुरू आहे आणि त्यांचं बॅकग्राऊंड याचं नाहीये, बिल्डरशिप आणि याचं त्यांचं बॅकग्राऊंड आहे. सो ते पहिल्याच दिवशी ते आले आणि त्यांनी हे सगळं अनुभवलं. नंतर मला अजिंक्यजी तुम्ही ठीक आहात ना असं वगैरे म्हणे, आणि म्हणतात की मला वाटलं अशी छान साधी एक अशी डॉक्युमेंटरी टाईपची आर्ट फिल्म असं बनवतात, हे काहीतरी वेगळंच दिसतंय, कमाल करताय तुम्ही, प्लीज कीप इट अप असं. येस. आणि माझं म्हणजे सगळ्यात आय थिंक डिफिकल्ट किंवा चॅलेंजिंग सीन जो होता वॉज द शॉट, जेव्हा म्हणजे खूप जे मी सांगत होते की आम्ही पूर्ण दिवस पावसात होतो, पाण्यात होतो, आर्टिफिशियल पाऊस, बट येस. आणि ते पाणी आर्टिफिशियल असल्यामुळे इतकं थंडगार पाणी, आणि डायलॉग बोलायला होत नाहीये कारण की थरथरतंय तोंड. पहिलं तर असं वाटत होतं की अच्छा म्हणजे यु नो एकदम अशी ॲक्टिंग करायची आहे की यू आर शिवरिंग आणि अशी बॉडी शेक करावी लागेल आणि ते त्याच्यात पूर्ण रडायचं आहे, असा सीन आहे. तर ते कसं होणार, थोडं टेन्शन होतं. बट एकदा पाणी पडलं आणि ते भले मोठे जे पंखे होते ते चालू झाले, त्याच्यानंतर डायलॉग बोलायला पण तोंड उघडत नव्हतं.
तर तिकडे म्हणजे असं वरती बसून होतो आम्ही कुठेतरी, तर तिकडे लिटरली असं कट झालं ब्लँकेट द्या असं होतं. आणि अद्वैत अशी थडथडत होती, म्हणजे थडथडत एवढीशी अद्वैत एकतर, आणि म्हटलं अरे तिला काहीतरी द्या, गरम पाणी काही. तर म्हणजे तो पूर्ण दिवस लाईक फर्स्ट रोलिंग पासून पॅकअप पर्यंत तेच सिक्वेन्स चाललेला पूर्ण. आणि आय थिंक दॅट वॉज द मोस्ट चॅलेंजिंग डे ऑन सेट, पण द मोस्ट वर्थ इट. म्हणजे मी सगळीकडे तीच स्टोरी सांगते बिकॉज इतकं चॅलेंजिंग असून ते खूप छान झालं आय थिंक. येस. आणि तुम्ही एवढी सगळी मेहनत केली आहे, ती मेहनत आम्ही बघणार आहोत 3 तारखेला थिएटर्समध्ये. खरं तर फर्स्ट इज ऑलवेज स्पेशल अद्वैत. तर मी तुझ्यापासूनच सुरुवात करते. प्रेक्षक थिएटरमध्ये येऊन हा चित्रपट जेव्हा बघतील आउट ऑफ सिलेबस, ते थिएटरमधनं बाहेर निघताना आपल्याबरोबर काय घेऊन बाहेर पडतील? एक प्रेरणा, एक विचार की आपणच हा बदल घडून आणू शकतो, किंवा जे काही चालू आहे कुठेतरी आपल्याला माहिती आहे की हा बदल आला पाहिजे, पण कोणालाच माहित नाही कसा येणार. तर तो बदल तुम्हीच आहात किंवा तुमचाच आवाज तो बदल आहे, अशी काही भावना घेऊनच लोक बाहेर पडतील अशी मी खात्री देते. येस अजिंक्य, प्रेक्षकांना थिएटरपर्यंत यायचं अपील? मला असं वाटतं प्रेक्षक, म्हणजे तोच प्रश्न मी कंटिन्यू करून जर उत्तर द्यायचं झालं तर मला असं वाटतं प्रेक्षकांना हे नक्की वाटेल की अरे अजून आपल्याकडे संधी आहे. आपल्या आयुष्याच्या बाबतीत असो, निसर्गाच्या बाबतीत असो, किंवा निसर्ग अजून काही त्याने रौद्ररूप धारण केलेलं नाहीये. सो आपल्याकडे अजूनही संधी आहे काहीतरी करण्याची, सो म्हणजे जागं होण्याची. सो मी हेच म्हणेन की हा संदेश अनुभवायला आणि खूप गमती जमती पण अनुभवायला, वेगळ्या पद्धतीची मांडणी बघायला आउट ऑफ सिलेबस हा सिनेमा घेऊन आम्ही येत आहोत 3 जुलैला, जो जवळच्या चित्रपटगृहांमध्ये तुम्ही पाहणार आहात. सो तो कसा वाटला हे मात्र आमच्याकडे नक्की कळवाल वेगवेगळ्या माध्यमांमधून, ह्या कॉमेंट्समधून. मी तर आवर्जून ह्या सगळ्या कॉमेंट्स पाहणार आहे ह्या व्हिडिओजवरच्या, की जेणेकरून त्यांचे काही सजेशन्स जे जेन्युअनली प्रेक्षकांकडून येत आहेत आणि अगदी कुठल्या क्रिटिककडून नाही, ते मला जाणून घ्यायला खूप आवडेल. सो येस, प्रेक्षकांनी हा आमचा प्रयत्न नक्की पाहावा, अनुभवावा. आउट ऑफ सिलेबस या नावाचा 3 जुलैपासून सिनेमागृहांमध्ये. येस गाईज, थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट आउट ऑफ सिलेबससाठी आणि इथून पुढे येणाऱ्या सगळ्या प्रोजेक्टसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.